नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पदसंख्या आहे 50 जागांसाठी इथे भरती होणार आहे। कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाहीये, डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची ही भरती आहे। पुणे महानगरपालिका अंतर्गत पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज हा मागवण्यात येत आहे। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। त्यानंतर बघा विभागाचे नाव काय आहे, पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे, मनपा सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा काय आहे, 18 ते 38 व 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, प्रेशर आणि अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। पोस्ट वाईज तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती कशी आहे, ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुम्ही इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला इथे 20,000 ते 1,85,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे, कुठल्याही प्रकारची इथे अर्ज फी नसणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे असणार आहे। निवड प्रक्रिया इथे थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। मुलाखतीचा पत्ता काय आहे, 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे 411011 या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। आणि या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी सुद्धा जाऊ शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, पुणे या जिल्ह्यामध्ये नोकरी असणार आहे। त्यानंतर बघा पुणे महानगरपालिका व्हॅकन्सी बघा, या पदात किती व्हॅकन्सी आहेत ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। प्राध्यापक या पदासाठी 4 जागा आहेत। सहयोगी प्राध्यापक यासाठी 11 जागा आहेत। सहाय्यक प्राध्यापक यांच्यासाठी 16 जागा आहेत। वरिष्ठ निवासी यांच्यासाठी 16 जागा आहेत। कनिष्ठ निवासी यांच्यासाठी 3 जागा आहेत। अशा पद्धतीने 50 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे, प्राध्यापक यांच्यासाठी MD MS DNB असं तुम्हाला एज्युकेशन होणं गरजेचं आहे। सहयोगी प्राध्यापक यांच्यासाठी MD MS DNB असं होणं गरजेचं आहे। सहाय्यक प्राध्यापक यांच्यासाठी सुद्धा MD MS DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वरिष्ठ निवासी यांच्यासाठी सुद्धा MD MS DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज नक्की करू शकता। कनिष्ठ निवासी पदे शिक्षक यांच्यासाठी तुम्हाला MBBS इथे एज्युकेशन लागणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथे सॅलरी किती असणार आहे, बघा प्राध्यापक यांच्यासाठी 1,85,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। सहयोगी प्राध्यापक यांच्यासाठी तुम्हाला 1,70,000 सॅलरी असणार आहे। सहाय्यक प्राध्यापक यांच्यासाठी 1,00,000 सॅलरी असणार आहे। वरिष्ठ निवासी यांच्यासाठी 80,000 तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। कनिष्ठ निवासी यांच्यासाठी 64,000 इथे सॅलरी असणार आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द व्हेरियस टीचिंग पोस्ट यांच्यासाठी इथे जागा असणार आहेत। आणि तुम्हाला इथे टेम्पररी बेसिस 120 डे ओनली वॉक इन इंटरव्ह्यू इथे चालणार आहे। आणि तुम्हाला इथे ओनली वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। आणि ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण पोस्ट सुद्धा इथे पाहिलेले आहेत, तुम्ही सुद्धा पाहू शकतात कुठल्या स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये हे पोस्ट आहेत, तुम्ही नक्की पाहू शकता इथे। त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे 50 जागांसाठी इथे व्हॅकन्सी आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। एज लिमिट सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे। इथे कमीत कमी तुम्हाला 38 ते 55 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता, किंवा 18 ते कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला इथे सॅलरी सुद्धा खूप चांगली मिळणार आहे। कमीत कमी 64,551 ते 1,85,000
पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा एज्युकेशन एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन, त्यानंतर तुमचं सिलेक्शन करते वेळेस तुम्हाला कशा पद्धतीने इथे मार्क्स देण्यात येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात आलेले आहे। तुम्हाला जसं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स याच्यावरून तुम्हाला इथे मार्क्स देण्यात येणार आहे। त्यानंतर मोड ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे, कशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, कधी होणार आहे हे सुद्धा माहिती दिलेलं आहे। प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सिनियर रेसिडेंट्स, ज्युनियर रेसिडेंट्स यांच्यासाठी बघा 20/2/2025 या दिवशी 11 वाजता आणि सिनियर रेसिडेंट्स, ज्युनियर रेसिडेंट्स यांच्यासाठी 3 वाजता त्याच तारखेला इथं इंटरव्ह्यू होणार आहे। त्याच पद्धतीने बघा अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे। अर्जाचा नमुना कशा पद्धतीने फिलअप करायचा आणि तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही सेंड करू शकता किंवा वॉक इन इंटरव्ह्यू दिवशी डायरेक्ट तुम्ही अर्ज घेऊन जाऊ शकता। त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने इथे भरायचा आहे। इथे तुम्हाला फोटो चिटकवणं गरजेचं आहे, केअरफुली तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये अचूक माहिती देणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता। बघा नेम ऑफ पोस्ट, तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, कुठल्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करताय ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे आणि तुम्ही इथे फोटो चिटकू शकता। त्यानंतर बघा फुल नेम इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, देवनागरी म्हणजे मराठीमध्ये तुम्ही इथे नाव लिहू शकता। मदर नेम, तुम्ही मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते सुद्धा इथे लिहायचं आहे। करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर बघा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, एज, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी तुमचं एज किती आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे। जेंडर फिमेल मेल तुम्ही काय आहेत, आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। कास्ट आणि सबकास्ट, तुम्ही कुठल्या कास्टमध्ये येत आहे आणि सबकास्टमध्ये येत ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे। बघा इथे तुम्हाला काही पद्धतीचे नियम अटी दिलेले आहेत ते तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि तुम्हाला इथे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे, कुठल्या इयरमध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे, कुठल्या फील्डमध्ये झालेलं आहे, त्यानंतर कुठले सब्जेक्ट होतं, नेम ऑफ कॉलेज हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। बघा अटेम्प्ट्स, पर्सेंटेज, कोर्स ड्युरेशन, क्लास आणि मोड हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे। डिटेल ऑफ काउन्सिलिंग, रजिस्ट्रेशन, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर ते सुद्धा रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे। डिग्री, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट आणि काउन्सिलिंग हे सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायचे आहे। त्यानंतर पब्लिकेशन असतील तुमचे, रिसर्च पेपर, रिव्ह्यू पेपर ते सुद्धा इथे माहिती तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। कास्ट कॅटेगरी डिटेल, रिलिजन आणि कॅटेगरी सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरताय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्हाला इथे येस या नो करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तिथला सुद्धा नंबर इथे टाकणं गरजेचं आहे आणि अदर डिटेल तुम्हाला नॅशनॅलिटी, मदर टंग, पर्सनल डिसॅबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन असं सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि इंग्लिश मराठी तुम्हाला रीड करता येते, राईट करता येते, स्पीक करता येते मराठी आणि इंग्लिश, तर तिथे येस या नो करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती द्यायचं आहे। एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे आणि ॲप्लिकेशन फीस तुम्ही पेड असेल नाही केली असेल ते सुद्धा इथे तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी कुठल्या असतील तर ते सुद्धा इथे तुम्हाला टाकायचे आहेत। त्यानंतर बघा टीचिंग एक्सपिरियन्स असेल तुम्हाला कुठल्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये टीचिंग एक्सपिरियन्स असेल ते सुद्धा तुम्ही इथे टाकायचं आहे। कुठल्या फील्डवरती तुम्ही काम केलेले आहे, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तर तुम्ही इथे टाकू शकता, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये केलेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे। नेम ऑफ पोस्ट, कुठल्या पोस्टसाठी केलेलं आहे, बँड आणि पे किती होतं तुम्हाला, बेसिक पे किती होतं, अशा पद्धतीने तुम्ही कधीपासून कधीपर्यंत केलं ही संपूर्ण माहिती इथे टाकायची आहे। त्यानंतर बघा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का हे सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे। प्रिव्हियस अप्रूव्हल MUHC नाशिक या अंतर्गत तुम्हाला अप्रूव्हल भेटलेला आहे का ते कव्हर लेटर किंवा असेल तर तुम्ही येस नो करू शकता आणि त्यामध्ये माहिती टाकू शकता। यानंतर डिक्लेरेशन फॉर्म आहे तो वाचून घ्या आणि इथे तुम्ही माहिती भरू शकता। प्लेस डेट आणि तुमचं सिग्नेचर आणि नाव लिहायचं आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे। त्यानंतर बघा कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्हाला इथे अपलोड केलेले आहेत की हे येस या नो तुम्ही इथे टाकू शकता। तुम्हाला यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावायचे ते हा PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण डिटेल पहा, त्यानंतर तुम्ही इथे फॉर्म फिलअप करू शकता। आणि इथे त्यानंतर बघा प्रतिज्ञापत्र आहे ते सुद्धा तुम्ही
इथे भरायचं आहे आणि ह्यासोबत जोडायचं आहे। त्यानंतर नमुना अ सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे जोडणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।